रचनासाठी तर निर्णायक क्षणी आता 24 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 62 येणाऱ्या 24 चेंडू आणि विरोधात नंदनपाडा संघ करेल गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळेल ती शकीन चिंचोली संघाची. पण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅच साठी आपण आमंत्रित करूया विरेश्वर वरची कोपली संघाच्या विरोधात टीम चॅलेंजर शिरवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यावं आणि त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे. घेऊया छोटीशी विश्रांती आणि हर्ष कदम ऑनलाइन करतो अनाउन्समेंट पण कर बाबा पैसे पोचत नाही माझ्याकडे पाठव अनाउन्समेंट कर ना तू. हॅलो नक्कीच पाहिलं तर नंदनपाडा संघामधील खेळाडू अभिषेक याला पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज एका षटकारासाठी. त्यासोबत जो बॅटर आहे आकाश त्याला तब्बल पाहिलं तर 5 षटकारासाठी 2500 रुपये. सन्माननीय नितीन दादा कदम उपसरपंच ग्रामपंचायत तांबाटी त्यासोबत तेजस्वी कदम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 असे 3000 रुपये. त्यासोबत कॉम्बॉक्ससाठी दोघांची मिळून 500 म्हणजे टोटल 3000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच त्यांना देण्यात येईल. त्यासोबत समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच त्यांचा आपण करूया तिथे आभार व्यक्त. नितीनदादा कदम साहेबांचा इथे आपण आभार व्यक्त करूयात जे उपसरपंच आहेत ग्रामपंचायत तांबाडी. त्यासोबत तेजसजी कदम या दोन्ही अतिथी मान्यवरांचा आपण करूयात मनापासून आभार व्यक्त. सर जर पाहिलं तर सन्माननीय सुमितजी बारसकर साहेबांचं इथे शुभ आगमन झाले तर दत्तदादा तांबडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल त्याचसोबत पुष्पगुच्छ देऊन. तर तुषार सर या मॅच मध्ये नक्कीच ट्विस्ट येणार. या मॅच मध्ये रंगत चढणार. सलामीला 2 फलंदाज या चिंचवली संघाची A1 जोडी ती म्हणजे कल्पेश जाधव बायकरमॅन सोबत पाहिलं तर सेन्सिबल बॅटर दिगंबर मोरे. दोन्ही बॅटर तेवढे मजबूत आहेत तेवढ्या चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. क्षमता त्यांच्याकडे आहे. स्ट्रोक प्ले चांगले आहेत आणि हे मैदान त्यांच्यासाठी खरंच बऱ्याच वेळा पाहिलं तर चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरलंय. या मॅच मध्ये या 10व्या पर्वामध्ये आमदार चषकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग होणार कशा प्रकारे धावा जमवल्या जाणार 62चं टार्गेट सक्सेसफुल तेच होणार का की त्या वाचवल्या जातील. नंदनपाडा विपक्ष चिंचवली या 2 टीम मधली मॅच काय होणार काय घडणार काय बिघडणार. साथीला माझ्या तुषारजी धुमाल आणि मी आकाश देशमुख या येणाऱ्या 24 चेंडूसाठी मायक्रोफोनवर नक्कीच आम्ही आहोत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे या आपण या मैदानामध्ये या दमदार आयोजन आहे हे प्रणित 11 सावलीचं आयोजन त्यासोबत पाहिलं तर प्रवीण शेठ गोविंद बलमारी यांचं आयोजन या आयोजनाचा भाग व्हा आणि सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला आपलं सहर्ष स्वागत. निश्चितच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक 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 असं स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या खेळाडू बंधूंचं प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या सत्राची वाटचाल आहे. 24 चेंडू 62 धावांची गरज. नंदनपाडा संघाची आता गोलंदाजी आहे ती टीम शकीन चिंचवली संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. अर्थातच एक स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याची वर्णी सातत्यानं खोपोली खालापूर विभागामध्ये आपण पाहतोय असा दिगंबर मोरे आणि बायकर मॅन म्हणून या खालापूर तालुक्यामध्ये नावारूपाला आलेला कल्पेश जाधव गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती वेगावरती स्वार झाला आणि इथे आपण बघतोय काव कॉर्नरच्या दिशेनं सिंगल आली आहे. धावांचा श्रीगणेश झालाय सर. 24 चेंडू मध्ये 62 ची गरज होती. आता 23 चेंडू 61 धावांची गरज. विकी आमरे ज्याच्या फलंदाजीची धार आपण पाहिली नाही पण गोलंदाजी करताना आधार मात्र आपल्या संघाला देणार
याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण समोर देखील एक तडाकेबाज वेल एक्सपिरियन्स व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची गणना सातत्याने आपण करतोय असं कल्पेश जाधव. सरावापासून थोडा लांब आहे पण क्रिकेटच्या खेळाची आवड सातत्याने त्याच्या मनात आपण पाहतोय. 62चं टार्गेट आहे आणि 62चं टार्गेट सहजरित्या सोपं होणार नाहीये, परंतु यावर चढवलंय आक्रमण. कल्पेश जाधव नावाचा वादळ मैदानामध्ये घोंगावणार का आणि ठोकतोय आल्या आल्या पहिल्याच बॉलवर. मोके पे छक्का होता. अर्थातच 62 धावांचा पाठलाग कसा केला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आता मैदानामध्ये कल्पेश जाधव देतोय. पण हा आपण खरंच कौतुक करूया उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायतीचे अर्थातच नितीन दादा कदम आणि तेजस्जी कदम यांच्या माध्यमातून आपल्या समालोचन कक्षाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचबरोबर दत्तादादा तांबडे यांचं देखील मी आभारी आहे. त्यांनी देखील आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलेलं आहे. आणि कल्पेश जाधवचा क्लास आपण बघतोय. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार तसा आर पारचा पुन्हा एकदा लगातारचा डीजे. हॅलो, सन्माननीय शिरवली गावचे सरपंच महेशदा पाटील यांचं सुद्धा आपण करूयात मनापासून इथे स्वागत. व्यासपीठावरून पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये हे व्यासपीठ जणू काही हे आमच्या तारांनी भरले. या सर्व आमचे अतिथी मान्यवर या मान्यवरांनी ह्या व्यासपीठाला शोभा वाढवली आणि त्यांचंच नक्कीच इथे सर्वांचं स्वागत झालंय. कल्पेश जाधव बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकतोय आणि त्यानंतर सुद्धा प्रयत्न जरूरच असतील. समोर पाहिलं तर विकी आंबरे सारखा एक तेज तर्रार गोलंदाज जरूर आहे, पण त्या समोर पाहिलं तर या खालापूर तालुक्याचा बायकरमान ज्याच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे असा कल्पेश जाधव बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार ठोकले त्यानंतरचा बॉल डॉट. बघा कल्पेश जाधवची कोणत्याही खेळाडूने विकेट घेतली, गोलंदाजाने विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलंय आणि विकी आंबरेने विकेट मिळवले. विकी आंबरे ठरतोय 500 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी. गीतेश खरवली यांनी दिले बक्षीस. याला म्हणतात सर सो सोनार की तो एक लोहार की. जरी 2 षटकार आले तरी विकी आंबरे मात्र खचला नाही. त्यानं स्वतःला सांगितलं मी या खेळामध्ये आहे, माझ्यामध्ये देखील क्षमता आहे आणि मी देखील या मॅच मध्ये हिरो ठरू शकतो. आणि तीच कामगिरी त्यानं कल्पेश जाधवची विकेट घेऊन करून दाखवले. पण जाणाऱ्या फलंदाजांना आता हा विचार करायला हवा. चिंचवली शकीन संघासाठी आपण खेळतोय आणि इथून जर आपल्या संघाला दुसऱ्या फेरीपर्यंत न्यायचा असेल तर साथ द्यावी लागेल ती दिगंबर मोरेला. पण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला उणीव भासली. ती आदरणीय आपले गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर थोडेसे अनफिट आहेत. अर्थातच त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही, पण शेवटच्या रात्रीमध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळतील आपण अशी अपेक्षा करूया. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या आरोग्य सुख समृद्धीसाठी आपण आई माऊलीला नक्की प्रार्थना करूया आणि वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. जे बक्षीस लावलेलं ना तुम्हाला 500 दिले, 1500 जमा करा, अजून 500 मी काही बघतो कोणाकडे तरी ऑनलाईन कोणाकडे कोणाला द्या ते. नक्कीच तुषार सर आपण उल्लेख केला की प्रवीणजी दुगाडे साहेबांचा. आणि प्रवीणजी दुगाडे हे जर पाहिलं ना या खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे टुर्नामेंट असेल तिथे त्यांची वर्णी असते. आणि प्रामुख्याने पाहिलं तर सन्माननीय प्रवीण शेठ गोविंद बैलमारे यांच्यावर अतोनात असं प्रेम त्यांचं आहे आणि त्यांनी आजपर्यंत या टुर्नामेंटसाठी 9 वर्ष सेवा दिली. आज त्यांची उणीव जरूर भासते. निश्चितच प्रवीण दादावरती सातत्यानं प्रेम आपण पाहतो आणि आदरणीय आमचे पाहुणे निलेश दादा लाड ज्यांच्या माध्यमातून आपण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी बघतो आणि त्यांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये इथे झालेले आहेत. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मी निलेश दादा लाड साहेबांना विनंती करतो का आपण यावं. पण इथे आल्या आल्या हॅमर फिरवली गेली पण गेम रोखलाय तो क्षेत्ररक्षकानं. गेम कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण विकी आंबरेनं आपल्या सहकारी खेळाडूंच्या माध्यमातून दाखवून दिलंय. हा गेम ऑन आहे. टीम नंदनपाडा संघासाठी मात्र इथे साध्य झालेला आहे आणि झेल टिपला आहे तो अभिषेक जाधवनं कदाचित. डीजे मी विनंती करेल आपण व्यासपीठाकडे यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत.
मान्यवरांनी भरलेलं हे व्यासपीठ आहे आणि सातत्याने ही स्पर्धा त्याच करता चर्चेत आहे, कारण इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत हे यथोचित केलं जातं. पिंट्या शेठ पाठारे कदाचित त्यांच्या माध्यमातून यावर्षी देखील चेंडू पुरवण्यात आलेत आणि त्यांनी सांगितलंय जेवढे लागतील, जेवढे हरवतील, जेवढे फुटतील, फुटत तर नाही म्हणायला गेलं तर पण हरवतात जास्त, आणि जेवढे गायब होतील तेवढे चेंडू डबलनं मी देईल, तरी ती क्षमता आहे त्यांच्यात. आणि ते पाहुण्यांचं स्वागत, अर्थातच दादांचं स्वागत आपण या मंचावरती घेतोय. मी पिंट्या शेठ पाठारे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते, ज्यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिकाची ट्रॉफी दिली आहे, त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. पहिलं षटक इथे पाहिलं तर संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या अंती विकी आंब्रेने 2 षटकार त्याच्या गोलंदाजीवर आले होते, परंतु कल्पेश जाधव सारखा एक मोठा फलंदाज बाद केलाय. त्याचसोबत जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आलेला प्रसाद, या प्रसाद भोईला सुद्धा बाद करून नक्कीच यशस्वी ठरलाय. आणि आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये विभास शिंदे, सोबत पाहिलं तर दिगंबर मोरे. मनीष पाटील नंदनपाड्याचा फिल्डर, त्याने जर कॅच पकडला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार. ते रोहित देशमुख आडोशीचे त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. परंतु आता मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष ठेवूयात. 62 धावांचं आव्हान आहे, हे कशा प्रकारे पार केलं जाईल. इथे चांगला पेटवलाय, मारलाय मारलाय मारलाय, तोही कडक दिगंबर मोरेच्या बॅटमधून येतोय खणखणीत नादखुळा षटकार. करावा लागणार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचं गीत आपण ऐकलं आणि आता नवीन ऊर्जा या मॅच मध्ये या षटकाराने निर्माण केली. सर 19 धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर आता चालू आहे ती मोरिया 11 चिंचवली या संघाची. दिगंबर मोरे पहिलाच मारलाय, दुसराही बॉल हॅमर केला आणि हॅमर बॉल केलेला हाही बॉल जाईल सीमारेषे बाहेर. मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणे सडक पे कडक बेधडक येतोय बिग बिग षटकार. आज 25 धावा जवळ स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. दिगंबर मोरे मैदानामध्ये आला आणि त्यानं आता या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत ट्विस्ट लपलंय. ही मॅच कोण जिंकल हे सांगणं कठीण आहे. असं वाटलं होतं धावा जास्त झाल्यात आणि त्या अंगलट येतील, पण या धावांचा पाठलाग कसा करावा याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपण सेकंड चिंचोली संघाकडनं पाहतोय. सर जर पाहिलं तर सेकंड चिंचोली संघ हाही या तालुक्यामधील एक दादा संघ आहे आणि दिगंबर मोरे जोपर्यंत या मैदानामध्ये तैनात आहे तोपर्यंत या मैदानामध्ये कशाही प्रकारे रिझल्ट कुठेही जाऊ शकतो. एक हाती ही मॅच पाहिलं तर कोणताही संघ जिंकणार नाहीये. दिगंबर मोरे सारखा खेळाडू या मैदानात जर टिकला तर सामना आपल्या बाजूने लावण्यासाठी एक हाती नक्कीच किल्ला लढू शकतो. तोच दिगंबर मोरे आता षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नीटसा नाहीये. बॉल जाऊन विसावतो कीपरच्या हातामध्ये. आता अभिषेकने सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण की हा बॉल निर्धाव आला आणि येणारा प्रत्येक निर्धाव बॉल पाहिलं तर टीम फिल्डिंग करणाऱ्या नंदनपाड्या संघासाठी तेवढं चांगलं काम करून देईल. परंतु येणारा प्रत्येक फटका तोही चौकार षटकाराच्या दिशेने गेला तर मोरिया 11 चिंचवली संघ तेवढाच आनंद साजरा करेल. निश्चितच आपण टॉस कडे वळतोय. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा आमंत्रित करेल. निलेश दादा लाड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना वीरेश्वर वरची कोपरी संघाच्या विरोधात चॅलेंजर शिरवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना व्यासपीठावरती आमंत्रण आहे आणि दादांना मी आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. निलेश दादा लाड ज्यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा मान या सोहळ्यामध्ये दिलेला आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 3 षटकांचा सामना असेल. फक्त याच्याकडे आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकाचे असतील. ओव्हर टू आकाश सर. सर पाहिलं तर 26 धावसंख्या या मैदानामध्ये बॅटिंग करताना टीम मोरिया 11 चिंचवली संघाची आहे. विभास मैदानामध्ये गेलाय
हा खेळाडू पाहिलं तर मागील 1-2 वर्षामध्ये चांगली बॉलिंग करतोय, परंतु आज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून बॅट्समॅन म्हणून याला मैदानामध्ये पाठवलंय आणि कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आपल्या संघाने दिलेली कामगिरी ती चोख बजावतो का. इथे बॉलला हॅमर केले, बॉल बराच काल हवेत आहे. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आज सक्सेसफुल ठरलेला नाहीये. या बॉलवर काय झालं तर झेल उडाला आणि झेल उडाल्यानंतर त्याला सक्सेसफुल हातामध्ये पकडले सुद्धा. पंचांचा निर्णय आलाय तो म्हणजे विकेट जातीये. फलंदाज मैदानात बाहेर येतोय. विबास शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर, बॅक टू दी डेग आउट. निश्चितच विभास बाद झाल्या, पण टॉस जिंकलाय तो वीरेश्वर वरची गोपली संघाने निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण. अर्थातच चॅलेंजर शिरोली संघाला नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करावी लागेल. डेव्हिड भारद्वाज यांचं देखील मी या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतो. 36 विभागातील एक गोड आवाज आणि त्याचबरोबर मॅडी यांचं देखील या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्कोअर कार्ड वरती धावा लागल्यात त्या टोटल 26. आता येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. 13 दुने 36 म्हणजे 2 धावांचं प्रत्येक चेंडूवरती सर समीकरण आहे असं म्हणतात. सर सरामत तो पगडी 50. इथे 13 दुने 26 होतात. मी हेच चेक करतो आता झोपलेत की जागे झालेत, पण पोलीस आमचे जागेत ठाण्यावरनं आलेत. मला वाटलं होतं दूरचा प्रवास करून थकले असतील, पण त्यांच्याकडे एनर्जी बूस्ट आहे, कदाचित शिलाजीत घेत असतील. पण इथे मात्र आता शिलाजीतची वेळ आली आहे फलंदाजांना. 13 चेंडूमध्ये करायच्यात 36 धावा. संकेत पाहिलं तर बॅटिंग मार्कवर असेल. संकेतवर जबाबदारी दिली मोरेला चिंचोली संघाने. इथं बॅट चेंज लागली आणि पाहिलं तर स्लिप मध्ये फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. हाही बॉल पाहिलं तर डॉट बॉल येतोय. असं म्हणतात सर पाण्यासारखं पुण्य नाही आणि जल येतो कल आहे. पाणी जर पिलं नाही तर विकनेस येऊ शकतो. पण इथे ज्यांनी पाण्याचा पूर्तता या सोहळ्यामध्ये केली आहे ते श्रीकांतजी पाटील आणि त्याचबरोबर सन्माननीय राकेशजी बांदल या दोन्ही पाहुण्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित केले. पाहुणे नाही आहेत तर या स्पर्धेचे सदस्य आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आणि हर्षदजी पाटील यांना देखील आमंत्रण आहे आपण यावं. पाणी मैदानामध्ये नक्कीच दिलं जात आहे. धावफलकावरती आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. सर 12 बॉल आणि 36 ची गरज म्हणजे सरासरी 18 धावसंख्या जमवावी लागेल. मैदानामध्ये पाहिलं तर दिगंबर मोरे अजूनही तैनात आहे. दिगंबर मध्ये तेवढी क्षमता आहे. बरंच क्रिकेट त्याने पाहिलं तर टेनिस क्रिकेट खेळलंय, अक्षरशः गाजवलंय. आणि आत्ता काय होणार, 12 बॉल मध्ये गरज असेल ती म्हणजे 36 धावेची. 18च्या सरासरी धावसंख्या जमवायची म्हणजे 3 षटकार एका ओव्हरमध्ये येणे गरजेचं असेल आणि दिगंबर मोरेवर अपेक्षा असेल. संपूर्ण पाहिलं तर शेकिन चिंचोली संघ आणि त्याचा संपूर्ण पाहिलं तर हा जो पवेलियन एंड आहे त्याच्या सर्व जबाबदाऱ्या त्या दिगंबरच्या खांद्यावर आहेत. कशा प्रकारे बॅटिंग करणार की या 36 धावा वाचवल्या जातील. 36 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तिसरा गोलंदाज राज खोपकर. हाही पाहिलं तर तेवढाच चांगला गोलंदाज. 13च्या सरासरीने धावसंख्या आता मोरिया 11 चिंचोली संघाची चालू आहे, परंतु अजून 18च्या सरासरीने धावसंख्या जमवायची. रिक्वायर रेट 15चा होता सुरुवातीला, तो आता 18 पर्यंत जाऊन पोहोचलाय. तरी अजूनही दिगंबरमध्ये जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काहीही घडू शकतं, कोणीही जिंकू शकतं. क्रिकेटची मॅच आहे, सरड्यासारखा रंग बदलतो. तो सरड्यासारखा रंग बदलणार का, त्याला बदलायला लावणार का, दिगंबर मोरेवर सर्व काही अपेक्षा. निश्चितच मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुरारी गड्या भीती कशाची, परवाही कोणाची. आता सगळं विसरावं लागेल आणि जी जबाबदारी दिगंबर मोरेच्या खांद्यावरती या धावा पूर्ण करायची ती पूर्ण करून दाखवावी लागेल. गावाच्या नावाचा इतिहास आहे आणि जर गावाच्या नावाचा डौलानं झेंडा फडकवायचा असेल तर या मॅचला जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे, गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे आणि तो आता गोलंदाजी मार्कवरती तयार. राजनं पहिल्या चेंडूवरती राज्य करण्याचा प्रयत्न केला, पण पंच आहेत त्यांनी सांगितलं इथे लाईन मिस आहे आणि या चेंडूवरती पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा झालाय. आपण बघतोय शांत वातावरण होतं. जसा चेंडू टप्पा पडला तसा नंदनपाड्याच्या केव्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जसा व्हाईट चेंडू डिक्लेअर झाला तसा चेहऱ्यावरती स्माईल पाहायला मिळाली ती चिंचवली शेकिन संघाच्या 12व्याच्या चेहऱ्यावरती. पण अजूनही 12 वाजले नाहीयेत, पण ही मॅच जर हारली तर एका संघाचे नक्की 12 वाजतील. मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाची पराकाष्ठा जरूर करणार आहे. आता गोलंदाजी मार्कवर आपण राज खोपकरला पाहतोय. सुंदर असा गोलंदाज, चांगल्या रीतीने गोलंदाजी करतो, परंतु आता 18च्या सरासरी धावसंख्या समोरच्या टीमला बनवायचे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिगंबर मोरे अक्षरशः पाहिलं तर हा फटका
खणून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फलंदाजांमध्ये थोडं मिस्टाईन आहे. काय होतंय, दुसरी धाव घेताना विकेट जाते रनआउटच्या माध्यमातून. विकेट गेला. फलंदाज मैदानातून बाहेर येतोय. तो संकेत बॅक टू दी डग आउट. पाहिला आपण 2 धावांचा प्रयत्न केला पण हा अंगलट आला. बाद होऊन बॅटरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पण नेक्स्ट बॅटर येतोय मैदानामध्ये. असं म्हणतात ज्यानं सातत्यानं चौकार आणि षटकारानं आपलं खातं ओपन केलं असा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होईल. पण खेळाडूंनी वेळेला देखील महत्त्व देणं पाहिजे. 27 सेकंदाच्या आत तुम्हाला मैदानामध्ये जावं लागतं. या वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. दिशांत मैदानामध्ये चाललाय. निशांत चव्हाण मॅन फ्रॉम शेकिन चिंचोलीचा खेळाडू. छोटा पॅक बडा धमाका. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. पण दिगंबर मोरेनं आता या डावाला स्वतःकडे घेतलंय. स्वतःच्या खांद्यावरती तो बाजी प्रभू सारखी ही खिंड लढवण्याचा प्रयत्न करतोय. पण या खिंडीमध्ये जर अपोजिट संघाला रोखायचं असेल तर आता खऱ्या अर्थानं मी म्हणेल षटकाराची गरज आहे. नक्कीच सर, आता गरज असेल ती अजूनही 34 धावसंख्येची. आणि जर 34 धावा जमवायच्या दिगंबर मोरे शेवटच्या बॉलपर्यंत मैदानामध्ये टिकून राहिलाच पाहिजे. आणि हेच कुठेतरी तंत्र त्यांनी वापरलंय. दिगंबर मोरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे, त्याची विकेट आहे, तोपर्यंत काहीही घडू शकतं. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत मॅचचा निकाल लावणं हे नक्कीच मूर्खपणाचं ठरेल. दिगंबर मोरे ऑन स्ट्राईक. राज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा थोडंसं अडसर राजला जरूर झालाय. त्यामुळे लगातार 2 बॉल टाकताना पाहिलं तर थांबलाय. प्रेशर आहे सर, प्रेशर आहे. जसा कुकर मध्ये शिट्टीचा प्रेशर असतो आणि शिट्टी वाजते तसा आता प्रेशर आहे गोलंदाजावरती पण आहे आणि फलंदाजावरती. पण या दरम्यान आपण बघतोय संदेशजी यादव यांनी सांगितलं या जोडीने जर हा सामना जिंकून दिला तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पण नंदनपाडा संघाकडे गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू फेकतोय हे पाहण्यासाठी तर प्रेक्षकांनी युट्यूबवरती देखील गर्दी केली आहे. नंदनपाडा संघाचा क्रेज तेवढा भरपूर आहे आणि अलीकडच्या कालामध्ये पाहिलं तर मोठमोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा आणि जिंकण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती. विकेट जरूर गेली असती. जर का कलेक्शन झालं असतं तर विकेट गेली असती. परंतु म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला कोणताही अर्थ राहत नाही. निश्चित सर, जर आणि तरला अर्थ नाहीये पण नशीब देखील बलवंत लागतं. इथे निशांतचं नशीब बलवंत आहे. तो असा धावला ना का मला असा इथे आदरा बसला. एवढा जबरदस्त तो धावला. पण या 2 धावांनी आता समीकरण बदलेल का? येणाऱ्या चेंडूवरती काही वेगळं चित्र पाहायला मिळेल. कारण राज सातत्यानं वेगानं गोलंदाजी करतो आणि त्याचा अचूक टप्पा आतापर्यंत एक विकेटवरती आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे उरले चेंडू 10 आणि करायच्यात 32 धावा. 10 चेंडूमध्ये या मैदानाचा जर इतिहास पाहिला तर 32 धावा सहज होऊ शकतात. तर याच मैदानावरती मी 10 चेंडूमध्ये 50 धावा होताना देखील पाहिल्यात. पण या मॅच मध्ये राज आणि आता दिगंबर मोरे ही लढत चालू आहे. दिगंबर मोरे आलाय आलाय आलाय. हाही टोकलाय. जाते बॉल सीमारेषे बाहेर. दिगंबरच्या बाट मधून आलाय खडखडी षटकार. इथे अजून ट्विस्ट लपलाय. जिंकणार कोण हरणार कोण मॅच मध्ये ट्विस्ट आहे. षटकारानं पुन्हा काटा बदलला. प्रेक्षक देखील आता टेन्शन मध्ये आलेत. प्रेक्षकांनी जो अनालिसिस केला होता की नंदनपाडा संघ या मॅचला सहज जिंकेल, पण दिगंबर मोरे या मॅच मध्ये आता हवी होताना पण बघतोय खरिवले साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. पण इथे या मॅच मध्ये यू टर्न जर द्यायचा असेल नंदनपाडा संघाच्या गोलंदाजाला तर अचूक टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. आणि पलीकडे जर विचार केला दिगंबर मोरेचा, त्याच अचूक टप्प्यावरती भेदक निधड्या छातीनं मोठा फटका मारावा लागणार. हा चेंडू जबरदस्त आहे. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं या चेंडूला फेकलं गेलं. 9 चेंडू मध्ये गरज होती 26 धावांची. आता 8 चेंडू उरलेत आणि जिंकण्यासाठी 26 धावा करायच्या त्या शकीन चिंचवली संघाला. ट्विस्ट वाढलंय सर. आणि इथे स्क्रीनच्या जवळ बसणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं बाजूला व्हा. तुमच्यामुळे फलंदाजाला अडचण येते. तुमच्यामुळे खेळाडूला थोडासा त्रास होतो आणि प्रेक्षक
म्हणजे या स्पर्धेचे मायबाप आहेत, त्यांना मी कळकळीची विनंती करतो, खेळाडूंना त्रास होईल असं आपण वागू नका. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण पंचांनी सांगितलं लाईन मिस झाली आहे. इथे स्क्वेअर चेंडूचा इशारा. एक धाव स्कोर कार्ड वरती नोंद होईल. 8 चेंडू आता विजयासाठी 25 धावांची गरज. हे ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू आहेत ना सर, या मॅच मधला निर्णायक क्षण निर्माण करू शकतात. नक्की सर, पाहिलं तर हे शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मॅचचं पाहिलं तर गणित कोणत्या बाजूने जाणार हे सिद्ध करणार आहेत. दिगंबर मोरेने सरळ फटका केसलाय. कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला अडवलंय सुद्धा, अडवल्यानंतर सिंगल जरूर कंप्लीट केली. आता स्ट्राईक असेल ती म्हणजे निशांतसाठी. निशांतला ज्या जबाबदारीने पाठवलंय मैदानामध्ये तशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल. तुम्ही दिगंबर मोरे सोबत खेळताय, तुम्ही शेकिन चिंचवली या संघामध्ये खेळताय. मोरे 11 शेकिन चिंचवली. तुम्ही जी जर्सी परिधान केले त्या जर्सीच्या पाहिलं तर नावाने तुम्ही खेळताय आणि गावाचं नाव टिकवायचंय, तर मैदानामध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल, खेळ करावा लागेल. समोरच्या टीमने त्यांची बाजी पूर्ण केली आहे, त्यांना आता धावा वाचवायचे आहेत, पण तो धावा जमवायचे आहेत आता शेकिन चिंचवलीला. आता गरज असेल ती म्हणजे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 24 धावसंख्येची. इथे निशाण आला आणि सटीक निशाणा त्यानं लावलाय. बोम बोम माटाची आठवण करून देणारा लांबच लांबचा मारला या पट्ट्यानं. बेधडक सबसे अलग, अर्थातच संदेश यादव साहेबांचं मन जिंकणारा हा षटकार. स्वतःला या खेळपट्टीवरती रुजून घ्यावं लागेल. या खेळपट्टीवरती लोणच्याच्या बारणीमध्ये जसं लोणचं मुरतं ना तसं मुरून घ्यावं लागेल. आणि पलीकडे गोलंदाजी करताना नंदनपाडा संघाला आता मी तर म्हणेल महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाला आता साकडं घालावं लागणार. नक्की जय मल्हार नंदनपाडा संघाला आता साकडं घालावं लागणार ते आपल्या जेजुरीच्या खंडेरायाला. परंतु कुठेतरी पाहिलं तर चिंचवली संघासाठी गणपती बाप्पा प्रसन्न होतोय का? तो प्रसन्न होणार कधी? तुम्ही जेव्हा मेहनत कराल तेव्हा. हे ग्रामीण क्रिकेट सोपं नाहीये. प्रत्येक खेळाडू पाहिलं तर आपल्या गावाच्या नावासाठी शेवटपर्यंत झुंज देत असतो. ती झुंज देताना आता आपण नंदनपाडा संघाला पाहणार. समोर पाहिलं तर आपण तीच झुंज देताना मोरया 11 चिंचवली शेकिनला पाहणार. समोर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी दिगंबर मोरे सलामीला गेले. अजूनही मैदानामध्ये तग धरून आहेत. असं वाटलं होतं 62चं आव्हान या मैदानामध्ये जास्त होतंय की काय, परंतु नाही, खेळ संपलेला नाहीये. कारण की दिगंबर मोरे म्हणत असेल अजून मी हरलेलो नाहीये, अजूनही माझ्याकडे 6 बॉल बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये 18 धावांची सर गरज आहे आणि दिगंबर मोरे पुन्हा एकदा त्याच्या टान्सवरती तयार. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा वार केला आणि पलटवार. इथे आलाय षटकार. उदय कोळंबे यांनी पारितोषिक लावलंय लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं आणि पहिला आलाय धावपालकाला आकार देणारा षटकार. उल्लेख झाला की जर्सी, तर आपण बघतोय वेल एक्सपिरियन्स काय असतो मैदानामध्ये आणि क्रिकेटचा अनुभव काय असतोय हे दिगंबर मोरेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. पण युवा खेळाडूंना माझा एक संदेश असेल, जेव्हा तुम्हाला गावाच्या नावाचा टी शर्ट दिला जातो, जेव्हा तुम्हाला टीममध्ये घेतलं जातं, तेव्हा सिनियर खेळाडूंचा सन्मान ठेवणं देखील गरजेचं आहे. आज तुमच्या बॅटला चेंडू लागतोय, तुमच्याकडनं चांगली गोलंदाजी होतीये, याचा अर्थ त्या सिनियर खेळाडूंनी कुठेतरी स्वतःला कमी ठेवून तुम्हाला चान्स दिलाय. मग अशा वेळी सिनियर खेळाडूंचा जर तुम्ही सन्मान केला, त्यांना जर आदर दिला, तर ते तुमचं मी तर म्हणेल परिसाचं सोनं करू शकतात. लोखंडावरती जसा परिस घासला जातो आणि त्याचं सोनं बनतं, त्याचा ज्वलंत उदाहरण सिनियर खेळाडू तुम्हाला त्यांच्या माहितीनुसार क्रिकेटच्या खेळामध्ये चांगला अनुभव देऊ शकतात. नक्कीच पाहिलं तर ह्या खेळाडूंनी आपलं बरंचसं क्रिकेटचं मैदान गाजवले का? त्यांनी त्यांच्या खेळाडूंना दिलेली जे सिनियर खेळाडू दिलेली जी इज्जत, रिस्पेक्ट, आणि आज तशीच बॅटिंग करतोय दिगंबर मोरे. पहिला टोकलाय, दुसऱ्या बॉलवर काय होतंय, परंतु दुसऱ्या बॉलवर आता झालंय काय?
या फटक्यावरती 440चा करंट उलट दिगंबर मोरेला लागलाय. तरी विद्युत तारेनं कदाचित या फटक्यावरती घाव केला, जिथे धाव नाही आली. पण हा जो क्षण आहे ना तो नंदनपाडा संघासाठी प्लस ठरलाय. तरी इथे निर्धाव चेंडूचा मारा झालाय. आता समीकरण सांगितलं जाईल. घेणाऱ्या 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. दिगंबर मोरेच्या 2 फटक्यांची कमाल टीम चिंचवली शेकिन संघाला दुसऱ्या फेरीमध्ये स्थान निश्चित करून देईल. पण इथे गोलंदाजाला आता 3 चेंडू अतिशय सुंदर फेकावे लागतील. सर नक्कीच मागील बरेच जर टुर्नामेंट पाहिल्यात दिगंबर मोरे बॅकफुटला होते, परंतु आता संधी निर्माण झाले. त्यांच्यामधली ताकद त्यांना दाखवायची आहे. हा बॉल ऑलिम्पिक कार्पेट फटका जातोय, फील्ड मिस झाली आहे, बॉल थांबणार नाहीये. असं म्हणतात ना सर, घर फिरले की घराचे वाशे फिरतात, तशी परिस्थिती झाली. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, पण नंदनपाडा संघाचे खेळाडू त्याला आता साथ देत नाहीये. 4 चेंडूमध्ये 12ची गरज होती, आता 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मॅच मध्ये यू टर्न आलाय. पहिला चेंडू गोलंदाजाचा होता, आता दुसरा चेंडू फलंदाजाचा पाहायला मिळाला. पण येणारा चेंडू आता कोणाचा, असा ट्विस्ट आता पाहायला मिळेल. नक्कीच पाहिलं तर आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. पहिली मॅच सुद्धा काय रोमहर्षक झाली. हे आयोजन पाहिलं तर तेवढंच दमदार आणि त्या आयोजनामध्ये चांगल्या प्रकारची इथे मॅच होतं. इथे पाहिलं तर ग्राउंड शॉट मारलाय, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फरार, इथं सीमा पार येतो. तर असं म्हणणं योग्य ठरेल की टांगा पलटी झाला आणि घोडे फरार. नशिबाचा मिळालाय चौकार. 3 मध्ये 8ची गरज होती, आता 2 चेंडू 4 धावांची गरज. पण मॅच अजून संपली नाहीये. संधी देऊया डीजेला. कोणाचा टाइम बदलणार, चिंचवली संघाचा टाइम बदलणार चांगला जाणार की नंदनपाडा संघाचा टाइम चांगला जाणार. येणारे 2 बॉल आणि या 2 बॉल मध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. कारण की 2 बॉल मध्ये गरज आहे ती 4 धावसंख्येची. आणि पुन्हा एकदा उल्लेख करतो, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2ला 4ची गरज. हा बॉल काय झालाय सर, हा बॉल आलाय वाईट अवांतरच्या रूपामध्ये. इथे मिळते ही धाव. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहिलं तर ट्विस्ट निर्माण होतोय. 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावसंख्येची. काय होणार या मॅच मध्ये. दिगंबर मोरे या खालापूर तालुक्यामधला पहिला तर अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू, ज्याने बरेच वर्ष आपल्या क्रिकेटमध्ये आपलं कारकीर्द पाहिलं तर चांगल्या उंचावर नेऊन ठेवली. परंतु आता पुन्हा संधी निर्माण झाले. अव्वल आहे आणि अव्वलच राहणार. इथे दिगंबर मोरेनं मी तर म्हणेल जबरदस्त किमया घडून आणली. नो डाऊट हा सामना जिंकलाय तो चिंचवली शेकिन संघाने आणि या मॅचचा हिरो असेल तो मात्र दिगंबर मोरे. पण खेळाडूंना विनंती आहे की आपण मैदानामध्ये जल्लोष नक्की करा, पण एखाद्याला त्रास होईल असं वागू नका. चला विनंती असेल, मैदानामध्ये जल्लोष करताना आपण सर्व गोष्टीचा भान ठेवला पाहिजे. जल्लोष कधी पण आपण करायचा असतो तो फायनल झाल्यानंतर करायचा असतो. चला वेलफ्लॅट्स टीम मोर्या 11 शेकिन चिंचवली सोबत तेवढीच चांगली बॅटिंग केली होती. ते बॅटिंग करताना जय मल्हार नंदनपाडा संघाने बरीच बक्षिसाची खैरात सुद्धा झाली. सर मी दोन्ही संघांना विनंती करेल, आपण शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका. टीम शेकिन चिंचवली संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आणि नंदनपाडा संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, ही लढत जरी चुरशीची असली तरी आपण एकमेकांचे मित्र आहोत आणि याचं ज्वलंत उदाहरण तालुक्यानं सातत्याने ठेवलंय. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती करेल, आपण शेक हँड केल्याशिवाय मैदानाच्या बाहेर येऊ नका. नक्कीच हे आपलं खालापूरचं क्रिकेट आणि खालापूरचं क्रिकेट किती शिस्तप्रिय आहे ते दाखवण्याची ही पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. क्रिकेटमध्ये पाहिलं तर आज जिंकलाय आपण मोर्या 11 चिंचवली संघ, परंतु क्रिकेटचा विजय झालाय. मागील 3 मॅच मध्ये आपण लो स्कोरिंग मॅच पाहिल्या. असं वाटलं होतं गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत होते, परंतु आता दाखवून दिलं हे खालापूरचं क्रिकेट आहे. बॅटरसाठी तेवढंच पोषक, गोलंदाजासाठी तेवढंच पोषक. आणि ही शेवटपर्यंत मॅच कोण जिंकणार सर्वांना धाकधूक होती, परंतु शेवटच्या क्षणामध्ये मोर्या 11 चिंचवली संघाने मॅच जिंकून दिली. आणि या मॅचचा खरा मास्टर माइंड ठरलाय. मी सुरुवातीला म्हटलं होतं सेन्सिबल खेळाडू या